पासून तब्बल 3 ते 4 किलोमीटर डोंगर चढून या गावात पोहोचावं लागतं। गाडी नाही, रस्ता नाही, फक्त डोंगर, माती आणि संघर्ष। आम्ही सध्या ज्या रस्त्यावरून चालत आहोत यालाच इथले ग्रामस्थ मुख्य रस्ता म्हणतात। एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला डोंगर। हा रस्ता मृत्यूचा सापळा बनतोय आणि याच रस्त्यावरून ग्रामस्थांना रोज जीवन जगावं लागतं। पूर्वी या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं। त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडे मागण्या करण्यात आल्या, पण वर्षानुवर्ष फक्त आश्वासनं मिळाली। आता या भागाचं नेतृत्व शिवसेनेकडे आहे। आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडेही ग्रामस्थांनी वारंवार रस्त्याची मागणी केली। रस्त्याचं काम सुरूही झालं, मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ते काम अर्धवटच राहिलं। माती आणि खडी टाकण्यात आली, ना मजबूतीकरण, ना कॉन्क्रिटीकरण, ना डांबरीकरण। पावसाळा आला की हा रस्ता चिखलात बदलतो। उन्हाळ्यातही वाहन अर्ध्या रस्त्यातच अडकतात आणि गाव आजही जगापासून तुटलेला आहे। रस्ता झाला म्हणतात, पण गाडी वर येत नाही। आम्ही अजूनही पायीच जातो। जर रस्ता झाला असेल तर रुग्ण अजूनही झोळीतून का जात आहे? जर विकास झाला असेल तर गावात अजूनही गाडी का पोहोचत नाही? आणि जर शासन काम करत असेल तर 25 ते 30 वर्षापासून ग्रामस्थ रस्त्यासाठी संघर्ष का करत आहेत? गावात कोणी आजारी पडलं तर त्याच्यासाठी रुग्णवाहिका नाही। रुग्णांना झोळी, कावड किंवा दालगा करून डोंगर उतरावं लागतं। अनेक वेळा रुग्ण खाली पोहोचेपर्यंत जीव गेला असल्याचं ग्रामस्थांना सांगतात। रात्री कोणी आजारी पडलं की आम्हाला भीती वाटते, रस्ता नसल्याने काही करता येत नाही। या गावातील महिलांचं जीवन म्हणजे रोजची लढाई। पाणी आणण्यासाठी डोंगर उतरावा लागतो, रेशन डोक्यावर आणावं लागतं आणि चुलीच्या धुरात आयुष्य काढावं लागतं। उज्ज्वला योजना फेल। मोदी सरकारची उज्ज्वला योजना गावात पोहोचली, पण सिलेंडरवर आणण्यासाठी रस्ता नाही। मग योजना आली तरी वापर कसा करायचा? परिणामी महिलांना आजही चुलीवर स्वयंपाक करावा लागतो। कोकण म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं तर एका बाजूला अथांग असा समुद्र, तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा, तर त्याच बाजूला असणाऱ्या नारळाच्या फलबागा, तर त्यातून निघतं लाल मातीच्या वाटा। असंच आपण बसलो रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात। नमस्कार, मी सचिन पवार, लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत आहे। आपण रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आलेलो आहोत। माणगाव तालुक्यातील 25 किलोमीटर असलेला हा बडदेमाच म्हणून गाव आहे। या गावामध्ये तिथे रस्ता हा विकास झाला पाहिजे होता, परंतु या गावाचा विकास अद्याप झालेला नाही। आपल्यासोबत उपाटा गटाचे जानंद मानकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया। मानकर साहेब, आपण सांगू शकता की रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आपण आलो असता आम्ही आज 2 दिवस तिथे राहिलो आहोत। आज ह्या गावाला रस्ता नाही, असं म्हटलं की गाव तिथे रस्ता, पण ह्या गावाला रस्ता का भेटला, तुम्ही याच्यावर काय सांगू शकता? सोशल मीडिया आणि चॅनेलनी या बडदेमाच्या ऐतिहासिक गावाला भेट दिल्याबद्दल आणि विकासात्मक दृष्टिकोन आपल्या मीडियाचा ठेवल्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो, अभिनंदन करतो। खरं म्हणजे हा निजामपूर विभागामध्ये असलेले बडदेमाच जे गाव आहे, हे गाव एक ऐतिहासिक गाव आहे। याला परंपरा आहे। छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा ह्या मातीमध्ये आपल्याला सापडतात। आज बडदेमाच, त्याच्या अगोदर असलेला कुर्डूगड, ज्याला विश्रामगड पण म्हटलं जातं, त्याच्यानंतर असलेला मानगड किल्ला आणि बोरमाच, आणि त्याच्यानंतर कुंभलमाच, अशी जी माच, ज्याच्या गावाच्या शेवटी जे माच नाव आहे, हे म्हणजे काय माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या वेळी, खरं म्हणजे इथून रायगडच्या संरक्षणाकरता कुर्डूगडाची आणि मानगडाची फार महत्त्वाची भूमिका होती आणि ह्या गावातून इशारती केल्या जायच्या। आणि आज आपण या गावामध्ये जेव्हा मावळे बघतोय, ज्यांच्या पूर्वजांनी स्वराज्यामध्ये रक्त सांडलं आणि ते आज ह्या देशाची स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होत आहेत आणि तरी देखील इथे विकासाची गंगा पोचलेली नाही, हे दुर्दैव आहे। आणि खूपच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय की याच्या अगोदर वेगवेगळ्या पक्षातून आम्ही काम केलेलं आहे। आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब खासदार झालेले आहेत, याच्या अगोदर ते आमदार होते, परंतु ह्या बडदेमाच गावाच्या रस्त्याला न्याय देऊ शकत नव्हते। म्हणून आम्ही 2009 साली मी स्वतः इथे चालत येऊन आदरणीय भरतशेठ गोगावले, जे आता नामदार आहेत, मंत्री महोदय आहेत, यांच्यासाठी आमदारकीच्या पहिल्या आमदारकीपासून आम्ही काम केलेलं आहे। तसं म्हटलं तर हा संपूर्ण गाव हा शिवसेना पक्षाशी बांधील आहे आणि कट्टर आहे। आणि तरी देखील
आज मंत्रिपद भूषवत असताना जर इथे विकास येत नसेल तर हे दुर्दैव आहे आणि ह्या गावाला न्याय हा मिळाला. नांदगाव या मतदारसंघामधून आम्हाला 4 वेळेला लोकांनी निवडून दिलेलं आहे, ते पण चढत्या क्रमांकाने. आम्ही कामं करतो. काम करत असताना पूर्वी अशी बरीचशी गावं डोंगर माथ्यावरती असलेली त्यांचे रस्ते राहिलेले होते, इतर कामं राहिली होती. पण गेल्या ह्या 3-4 वर्षामध्ये जवळजवळ सगळ्याच ठिकाणी आम्ही रस्त्यांची कामं पोचवण्याचं काम केलं. आणि अजूनही काही थोडेफार आहेत, नाही म्हणता येणार नाही. त्यामधला बडदेमाच इथे रस्ताच नव्हता, पायवाटेने जाय होती. तो गेल्या वर्षी आपण तो संपूर्ण रस्ता कच्चा केला, त्याला फोडला. संपूर्ण डोंगरामधनं कच्चा रस्ता करून रहदारी चालू झाली. परंतु पावसाळ्यामध्ये तो परत खराब झाला, वाहून गेला. मी आता त्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधनं बसवायचा प्रयत्न, कारण तो रस्ता थोडासा डोंगर माथ्यावरचा आहे, तो व्यवस्थित होणं गरजेचं आहे. गटार त्याची लाईन, त्याला मोऱ्या व्यवस्थित बसणं गरजेचं आहे, तरच तो रस्ता टिकू शकतो. आणि म्हणून करता त्या रस्त्याची पहिली प्रायोरिटी माझी आहे. त्यानंतर कुंभेवाडीचा रस्ता नव्हता, कुंभेवाडीचा रस्ता आम्ही केला. त्यानंतर बोरमाच तो रस्त्यामध्ये नव्हता, आता जोरचे रस्ते, असे हे सगळे डोंगर माथ्यावरचे रस्ते हे आपण आपल्या कारकिर्दीमध्ये परिपूर्ण केले. आता तिथे एक बडदेमाच जर सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी बारमाही वाहतूक चालू आहे, की जेणेकरून कोण आजारी पडला, काही पडला तरी गाडी मागून त्या पेशंटला घेऊन जाऊन येऊ शकतात. अशा प्रकारचं आपण काम करतोय, केलंय. म्हणून करता लोकांनी आपल्याला 4 वेळाला निवडून दिलं. आणि आत्ताच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सगळ्या सीट त्या निवडून देण्याचं काम केलं. त्याचं कारण ते की आम्ही जनमानस, आता तुम्ही बघितलं असाल सकाळपासून इथं थांबलाय की कोण आजारी आहे, कोण काय आहे, कोण प्रसंग आहे, त्याला आम्ही सामोरं जातोय. गेले 4 तास आम्ही लोकांना इथे सामोरं जातोय. लोक 4 तास तिकडे 2 मंदिरांची उद्घाटन त्याची वाट पाहत आहे, परंतु आलेल्या लोकांना भेटल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आहे. आणि करता लोकांचं प्रेम हीच आमची ठेवा आहे. जय हिंद. रस्ता जर नाही तर गॅस कुठली आणणार आणि कोण डोक्यावर आणणार? लाकडं आणायची, चुली पेटवायच्या आणि जेवण करायचं. आमचा रस्ता व्हायला पाहिजे, दुसरं काय नाही. आणि रस्ता आम्हाला द्यायला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर मुंबईला राहतो, सुट्ट्यांना आम्ही गावी येतो, पण आम्हाला चुलीवरच जेवण बनवावं लागतं. सगळे म्हणजे सासू सासरे आणून ठेवतात लाकडं वगैरे, मग आम्हाला जेवण चुलीवरच बनवावं लागतं. खूप त्रास होतो, खालून चालतच यावं लागतं, गाडीची सोयच नाही. आणि रस्ता खूप वर्ष झाला रखडलाय, तो अजून काही झालेलाच नाही. खूप प्रॉब्लेम होतो जायला, इथून चालतच जावं लागतं. त्याच्यामुळं रिलेटिव्ह म्हणजे सगळं होतं जाईपर्यंत, सगळं विधी होऊन जातात. इथून पॉसिबलच नाही जायला, खूप लांब लांब गाव आहेत आणि चालतच जावं लागतं, गाडीची अजिबातच सोय नाही. लवकरात लवकर फक्त आमचा रस्ता करून द्या, कारण की आम्हाला खूप सुविधा कमी आहे तिथे, कशाचीच सोय नाही. कारण खालून सगळं आणावं लागतं, कोण एक्सपायर झालं तर आम्हाला चालतच जावं लागतं, पण तोपर्यंत विधी पण होऊन जातात. आणि आमच्याकडे पण कोण मग येत नाही, आम्हाला पण मग विधी करून घ्यावे लागतात सगळे. नाही, आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत नाही. आम्हाला इतर गावांकडून कळतं की ही सुविधा किंवा काही गोष्टी आहेत त्या ग्रामपंचायतीतून भेटतात. मग त्याच्यानंतर आम्ही तिकडे जाब विचारल्यानंतर आम्हाला समजतं की आमच्या गावासाठी काही गोष्टी आल्यात. मग आम्हाला तिकडे जाऊन स्वतः डोक्यावरून घेऊन यावं लागतं. या ठिकाणी पाहणी करते का? नाही, आमच्याकडे अजूनपर्यंत ग्रामपंचायतीमधून कोण आलेलं नाही पाहणी करण्यासाठी. नाही लक्ष देत बरोबर ग्रामपंचायत. कुठलंही काम झालं नाही, कोणतंही काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये. गेल्या 25 ते 30 वर्षात ग्रामपंचायतीने जरी मेहनत केली असेल ना, तरी आमच्याकडे आतापर्यंत रस्ता आला असता. काहीही काम केलेलं नाहीये. संदेश म्हणजे की आपलं काम आहे, आपली एक ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीचं काम आहे की गावोगावी जाऊन त्यांची मदत करणं, त्यांचं काही रखडलेलं काम पूर्ण करणं. पण आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आमच्या आजूबाजूवाल्या गावांचं माहिती नाही, पण आमच्याकडे तर अजिबात लक्ष नाही त्या लोकांचं. आमची माणसं आजारी पडतात, काय आहे काय गावात चालले त्यांना काही माहित नसतं. नावापुरतं आहे फक्त ग्रामपंचायत. आमदार खासदार सोडून द्या, जर ग्रामपंचायतीने ह्या 25 ते 30 वर्षात 1-1 किलोमीटर जरी केला असता ना, तरी पण आमच्या गावात रस्ता झाला असता. आमच्या गावामध्ये कोणाकडे गॅस सिलेंडर नाही, आमच्या ग्रामपंचायतीला काही पडलेलं नाही.
माणसं डोक्यावरती फाटी उचलतायत, डोक्यावरती हंडा आणतायत. हे फक्त आम्हालाच माहिती आहे आमची माणसं कशी आणतायत ती. आमची ग्रामपंचायत आम्हाला काहीच सांगत नाही काय चाललंय, आमच्या गावासाठी किती पैसा आला, किती ओतलाय का, आम्हाला काहीच माहिती नाही. जे आमचे गावकरी आहेत ना तेच मदत करतात आणि आम्ही आमचं लग्नाचं सामान डोक्यावरनं खालनं वरती आणणं वगैरे तेच चालू आहे. आतापर्यंत तेच चालू आहे. स्पेशल रिपोर्ट पत्रकार सचिन पवार, सुनील राजपर, प्रसाद गोरेगावकर, निखिल सुतार, रिजवान मुकादम, पांडुरंग सतवे, नितेश पुरारकर, दिलीप करकरे, रुपेश फाटक, संगेश मेस्त्री, सुबोध गोसावी, नंदकुमार चांदोरकर, विवेक कोटलकर, मृणाली जाधव, आरोही गोसावी, संचिता गायकवाड, शीतल सानप, मानसी महाडिक व संतोष पाखुर्डे, सत्यशोधक पत्रकार संघटना मानगाव रायगड.